जो जनता आहे ती आज हळहळ व्यक्त करते की दादांचं प्रेम, दादांचं कार्य हे सगळ्यांना हवंसं वाटत होतं, परंतु त्यांच्यावर जो काळाने घाला घातलाय की नियतीने त्यांना नेलेला आहे. परंतु प्रत्येक व्यक्तीला आज आम्ही आलो या ठिकाणी रात्रीच आणि प्रत्येकाशी संवाद केला तर प्रत्येकाचं आज लाखो लोकांचं एकच मत आहे की बाबा हे काहीतरी जे घातपात आहे असं होऊ शकत नाही. इतके अनुभवी जर पायलट असतील आणि त्या अनुभवी पायलट कोण अशी चूक होणे हे कदापि शक्य नाही. आणि म्हणून आता खऱ्या अर्थाने ह्या जनतेच्या शंकांचं निरसन करणं हे सरकारचं कर्तव्य आहे. आणि म्हणून राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, त्यांनी या अजितदादांच्या चाहत्या वर्गाला एक खऱ्या अर्थाने शांत कशी करून खऱ्या अर्थाने न्याय दिला पाहिजे. तर ह्या जनतेचं म्हणजे खऱ्या अर्थाने श्रद्धांजली. म्हणजे तुमचं म्हणणं घातपात झाल्याची शक्यता आहे 100%. मी त्या ठिकाणी गेलो, ऑन द स्पॉट बघितला. कसं लक्षात आलं नाही मला ते समजलं नाही की या ठिकाणी अनुभवी एखाद्या पायलटनी इतक्या वर्षाच्या संपूर्णपणे पट्टी सोडून खाली जाणे म्हणजे आम्हाला. पण त्याचा पण जीव गेला ना त्याच्यात. नाही, जीव गेला म्हणजे समर्पित होणारे किती लोक आहेत असे किती लोक आहेत की जे बॉम्ब बनवून समर्पित होतात. राजीव गांधीचं उदाहरण घ्या ना, तो काय बॉम्ब बांधला तो मेलाच ना. असं नाही, ज्याला घातपात घडवायचा ना 100% की दादा एवढा लोकप्रिय की दादा काहीतरी समाजात किंवा ह्या देशात राज्यात काहीतरी बदल घडवणार होते आणि काहीतरी एक खळबळजनक एखादी कृती करणार होते. जी कृती ज्या लोकांना आवडत नसेल, कदाचित त्या लोकांनी हे षडयंत्र केलं असेल तर हीच मनात शंका आहे सगळ्या सर्वसामान्य लोकांमध्ये. आज मोठमोठ्या लोकांचं सोडून पाहिजे, गरीब माणूस आज हेच सांगतोय. ज्या ठिकाणी प्लेन पडलं त्या ठिकाणची लोक सांगतात की बाबा हे स्वच्छ निरभ्र आकाश दिसतंय आणि पायलट सांगतोय, निरोप देतोय की बाबा आम्हाला दिसत नाही रनवे. हे कसं शक्य आहे? आज प्रत्येक व्यक्तीने तिथं जाऊन शहानिशा केली, तो टायमिंग बघितलाय आणि 8:45च्या टायमाला आज आकाशात पाहिलं तर निरभ्र आकाश 100 किलोमीटर वरून जर बघितलं तरी तुमची धावपट्टी दिसती, सगळं स्वच्छ दिसतंय. अशा ठिकाणी अशा चुका होणे अशक्यच. म्हणजे काळबेर आहे म्हणायचे. 100% प्रत्येक लोकांच्या जर प्रतिक्रिया घेतल्या ना तर त्या आज माझ्यासारख्या सर्वसामान्य जनतेच्या प्रतिक्रिया ह्याच असतील. हे 100% मी लिहून देतो कागदावर, स्टॅम्प पेपर. घातपात झाला 100% घातपातच झालेला आहे. आणि त्यामुळं खूपच जनतेला म्हणजे असं वाटतं की हे दादावर काळाचा घाला किंवा दादा फसले. दादांचं जे व्यक्तिमत्व होतं, खुलासपणे, दिलखुलासपणे विश्वास टाकणे, एखाद्याला बेधडक बोलणे आणि त्यांच्यावर काळाने घाला घातला म्हणजे ते प्लॅन मध्ये फसले, त्यांच्या लक्षात आलं नाही.